काँग्रेस पक्षाचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे आता भाजपमध्ये जाणार, त्यांचा आता मुहूर्त देखील ठरलेला आहे। आणि अशातच आज काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब जालना दौऱ्यावरती आहे, स्वतः माझ्यासोबत आहेत। साहेब स्वागत आहे तुमचं। खरं तर जालन्यात काँग्रेसला धक्का बसलेला आहे, कैलास गोरंट्याल आता पक्षाला रामराम करतात। दुपारी 1 वाजेपासून या ठिकाणी कार्यकर्त्यांची रेलचेल आहे। जालना शहरातले, जालना परिसरातले आणि जिल्ह्यातले लोक येत आहेत आणि हा सगळा उत्साह बघितल्यानंतर कोणताही धक्का नाही, तर काँग्रेसला एक नवसंजीवनी ही मिळाली आहे याची आपण देखील साक्षीदार आहे। त्यामुळे काँग्रेस पक्ष हा कोणत्या नेत्याच्या भरोश्यावर नव्हे, तर तो विचारधारेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर काम करणारा पक्ष आहे। त्यामुळे कितीही गेले तरी या पक्षाला कुठलाही फरक पडणार नाही। म्हणजे अनेकदा त्यांनी शेरोशायरी असेल किंवा स्पष्ट खतखत असेल ती व्यक्त केली आणि पक्षावरती थेट याचं खापर फोडलं होतं। जात असताना कोणावर तरी खापर फोडून जावं लागेल, त्यांच्या जाण्याची कारणं ही काही अन्य असू शकतात, मात्र पक्षाच्या संदर्भात कुठेही त्यांना असुरक्षिततेची किंवा अडचण नव्हती। मी 4 महिन्यापासून प्रांताध्यक्ष म्हणून काम बघतोय। या काळामध्ये कुठेही मला त्यांनी कोणाची तक्रार केली नाही। त्यांच्याशी जुना परिचय संबंध आहे, त्यामुळे कोणती तक्रार असती तर ती दूर केल्या गेली असती, काही प्रश्न असतील तर त्याची उत्तर शोधता आली असती, मात्र अशी कुठलीही तक्रार त्यांनी केली नाही। जे काय असेल नसेल ते त्यांचं स्वगत म्हणून ते सातत्याने मांडत होते। पक्षात असा कुठल्याही प्रकारचा अन्याय हा त्यांच्यावर झाला नाही। किंबहुना तर 25 वर्षापासून सातत्याने त्यांना काँग्रेस पक्ष हा त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी चालवण्यात आला। आज कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाची देखील बैठक आणि कार्यकर्त्यांना पहिल्यांदा बोलू दिलं गेलं, इथपर्यंत आज ज्या भावना व्यक्त केल्या आहेत यातूनच सर्व काही त्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे। ज्यावेळी विधानसभा निवडणुकीत कैलास गोरंट्याल यांचा पराभव झाला, त्यांनी अशी खंत व्यक्त केली की मी रनिंग आमदार असताना सुद्धा माझं नाव दुसऱ्या यादीत कसं काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे आणि फक्त पक्षानं तिकीट देऊन मला वाऱ्यावर सोडलं असं त्यांनी जाहीर सांगितलं। आता जात असताना ज्या पक्षाने मोठं केलं, नाव दिलं, आमदार होण्याची संधी दिली, त्याचे धन्यवाद म्हणायचं आणि मोकळं व्हायचं। त्यामुळे या प्रत्येक प्रश्नाचं एक उत्तर आहे आणि ते उत्तर जे आहे ते फार झणझणीत आहे। आता तुर्तास मी एवढंच सांगेल की गेल्या घरी सुखी राहा, नांदा सौख्य बरे। महापालिका निवडणुकीमध्ये याचा काही परिणाम दिसेल का? याचा काँग्रेस पक्षाला अधिक जागा निवडून देण्याच्या अनुषंगानं निश्चित आपल्याला बघायला मिळतील। लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि ऑपरेशन सिंदूरवरून घमासान सुरू आहे। पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1948ला एकतर्फी युद्धबंदी घोषित केली होती आणि 1971ला इंदिरा गांधींना संपूर्ण देशानं समर्थन दिलं होतं, असं आज अमित शहा म्हणाले। अमित शहा हे एक तडीपार स्वरूपाचं एक व्यक्तिमत्व होतं। त्यांच्याकडे अनेक वेगवेगळे आज ते मंत्री आहेत, मला शेलक्या भाषेत बोलताही येत नाही, त्यामुळे ते एक नेहमी भ्रम निर्माण करणारं किंवा एक चालाक अशा स्वरूपाचं एक ते व्यक्तिमत्व आहे। ते काही इतिहासाचे अभ्यासक नाही, त्यामुळे त्यांनी काय म्हटलं हे याच्यावर उत्तर देण्याची आवश्यकता नाही। 71चा जाज्वल्य इतिहास आपल्यासमोर आहे। देश स्वतंत्र झाल्यानंतर 47ला देश उभा करत असताना पहिले पंतप्रधान जे आहेत त्यांना फाउंडर ऑफ द नेशन म्हटलं जातं। त्यामुळे नेहरूंचं कारकीर्द आहे, त्यांच्या काळामध्ये झालेलं 48चं असेल, 65चं असेल, 71 सालचं असेल, हे युद्ध आहे आणि त्या युद्धाचा एक जाज्वल्य स्वरूपाचा इतिहास आहे। त्यामुळे अमित शहासारख्या माणसाने याच्याबद्दल न बोललेलं बरं, एवढंच मी सांगेल। पुण्यात एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी खडसेंनी आरोप केला की सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस माझ्यावर पाळत ठेवत होते। हे सरकार कोणत्या स्तरावर जाईल हे काही सांगता येत नाही। त्यांनी तर सगळीकडूनच पाळत ठेवलेली आहे। मागच्या काळामध्ये मोबाईल टॅप करून नेत्यांची पाळत ठेवल्या जात होती। त्यामुळे हे जे सरकार आहे हे सातत्याने असुरक्षित आहे, त्यामुळे ते हेरगिरी करत असतील याच्याबद्दल दुमत नाही। सामनातून अशी टीका करण्यात आलेली आहे की भाजप हीच खरी रेव पार्टी आहे, त्याचा मुख्य सूत्रधार गिरीश महाजन। गिरीश महाजनांसंदर्भात अशी खुरमुरीत जी चर्चा आहे ही नेहमीच होत असते आणि या अनेक जुनेही त्याचे संदर्भ आहे। मात्र नुकताच नाशिक या ठिकाणी झालेल्या हनी ट्रॅपच्या अनुषंगानं देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात अशा स्वरूपाच्या ज्या गोष्टी चालू आहेत त्या बाबत कदाचित सामनाने केलेली ती टिप्पणी असावी। बरं, तुमच्या पक्षाच्या खासदार फार आक्रमक झाल्या होत्या प्रणिती शिंदे, आणि त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरून असं बोललं आहे की ऑपरेशन सिंदूर हा फक्त तमाशा होता, किती विमानं पाडले, किती आतंकवादी मारले याचं स्पष्टीकरण। प्रणिती शिंदेंनी ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात ते केलेलं विधान नाही। ऑपरेशन सिंदूर होत असताना आणि संपन्न झाल्यानंतर काही अत्यंत उथळ लोकांनी जो गावोगावी ज्या पद्धतीने जे काही हास्यास्पद कृत्य केलं आणि जो तिथे सैन्याचे फोटो लावणं हे अभिप्रेत होतं आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या एका महिलेच्याबद्दल भाजप कोणत्या भाषेत बोलत होती, त्याचा अपमान करत होती। त्यामुळे सैनिकांचं शौर्य बाजूला ठेवून कुठेतरी एक विकृती स्वरूपाचं एक दर्शन आणि एक उथळ पाण्याचा खळखळाट जो बघितला त्या अनुषंगाने त्यांचं केलेलं विधान होतं।
अतिरेक्यांचे 9 वाडे आणि 100 आतंकवादी मारल्याचा दावा अमित शहांनी आज केला. अमित शहाने जो दावा केला तो दावा देश म्हणून मान्य करायला कुठल्या प्रकारची हरकत नाही. मात्र तो त्यांचा दावा जो आहे हा सर्व पातळीवरून त्याला दुजोरा मिळाला पाहिजे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावरून त्याला दुजोरा मिळत नाही आहे. त्यामुळे स्वतःचीच पाठ स्वतः थोपटून घेण्याच्या अनुषंगाने ते नसावं. खरंच तसं जर झालं असेल तर जरूर राष्ट्र म्हणून त्याची नोंद घेतल्या गेली पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे. प्रियंका गांधींनी असं म्हटलंय की अमेरिकेचे अध्यक्ष कशी काय शस्त्रसंधीची घोषणा करतात, त्यामुळे मोदींना ऑपरेशन सिंदूरचं श्रेय घ्यायचं आहे. ऑपरेशन सिंदूर हे लष्करामुळे झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये देशभरामध्ये चांगलं वातावरण आहे. मात्र याची स्पष्टता न आल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर याच्याबद्दल जे प्रश्न निर्माण झालेले आहे त्याची उत्तर देखील देश म्हणून आपण दिली पाहिजे. मात्र ऑपरेशन सिंदूरची शस्त्रसंधी जी आहे ही मोदींनी नाही केली किंवा ऑपरेशन सिंदूर तर आधी झालं होतं. जी काही तथाकथित जी काही लढा चालू होती त्या संदर्भामध्ये मोदींनी सांगितलं की मी दोन्ही देशांना सांगितलं की तुम्ही युद्ध बंद करा नाही तर मी व्यापार बंद करेल. हे एकदा म्हटलं नाही. त्यांनी या आणि यापेक्षाही अत्यंत चुकीच्या आणि घाणेरड्या भाषेमध्ये सातत्याने 25 वेळेस अमेरिका आणि पाकिस्तानच्या युद्धाच्या संदर्भात मीच बंद केलं युद्ध असं वारंवार सांगितलं. या त्यांच्या 25 वेळेस केलेल्या विधानाच्या अनुषंगानं मोदी काहीही बोलायला तयार नाही. या प्रश्नातच सर्व काही दडलेलं आहे. मग हे केवळ फक्त श्रेय घेण्याचं काम करते असं वाटतं. श्रेय ते घेत असतील तर त्याच्यामध्ये कुठली हरकत नाही. हा श्रेयवादाची विषय नाही. याचं जे श्रेय आहे ते सगळं लष्कराचंच आहे आणि त्याचा जाज्वल्य अभिमान सगळ्या भारतीयांना असला पाहिजे. हा अमेरिका यामध्ये कसा आला आणि अमेरिकेचं मोदींनी का ऐकलं आणि लष्कराच्या पाठीशी मोदी का उभे राहिले नाहीत हे मूलभूत प्रश्न आहेत. त्याची चर्चा या अनुषंगाने झाली पाहिजे. तर नक्कीच हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. कैलास गोरंट्याल यांचा पक्ष प्रवेश ते ऑपरेशन सिंदूर या वेगवेगळ्या विषयावर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. दीपक पालवेसोबत रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.